महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शिंदे गटातर्फे आज दिनांक 8 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता जळगाव शहरातील चिमुकले राम मंदिर येथे महाआरतीचे आयोजन यावेळी करण्यात आले होते। यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे ही महाआरती करण्यात आली असून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दीर्घायुष्य लाभो व त्यांची भरभराट हो यासाठी यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे महाआरती करण्यात आली। या महाआरती प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाडे, महिला आघाडी प्रमुख सरिता माडी कोल्हे यांच्यासह यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। या संदर्भातली माहिती आज दिनांक 8 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे। आज इथे महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं शिंदे समितीने। आज जळगाव जिल्ह्यामधनं जळगाव महिला आघाडीच्या माध्यमातून आज चिमुकले राम मंदिर हे पुरातनत्व राम मंदिर आहे। आज दादा महाराजांच्या हातून आज इथे आरती माननीय आमचे शिवसेनेचे मुख्य नेते माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या दीर्घायुष्य लाभो यासाठी आजची ही आरती इथं घेण्यात आली। माननीय शिंदे साहेबांच्या आदेशाने की त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माननीय अजितदादाची मोठी एक दुर्घटना या माध्यमातून झालेली आहे। या दुर्घटनेत माननीय अजितदादांचा जीव गमावलेला आहे। त्या अनुषंगाने माझा वाढदिवस हा कोणी मनवू नये आणि कोणतीच पत्रकबाजी असेल किंवा बॅनरबाजी कोणी करू नये असा आदेश आम्हाला शिवसैनिकांना आहे। परंतु आमचे शिवसैनिक आणि महिला आघाडी या माध्यमातून आज त्यांचं दीर्घायुष्य लाभो यासाठी आज या चिमुकले राम मंदिरामध्ये ही महाआरतीचं आयोजन सर्व महिला आघाडी असेल, बचत गट असेल या माध्यमातून आज करण्यात आलं होतं। जळगाव महानगरपालिकेचे नगरसेविका नगरसेवक इथे उपस्थित आहेत। काय सांगाल आज या ठिकाणी महाआरतीचं आयोजन करण्यात आलं, काय संकल्पना आहे? शिवसेनेचे मुख्य नेते आणि आमचे लाडके भाऊ लाडक्या बहिणींचे एकनाथजी शिंदे साहेबांनी आवाहन केलं आहे की सध्या दुर्दैवी घटना जी घडली पूर्ण महाराष्ट्र ज्याच्यात होरपळला गेला दुःखात, अजितदादा पवार यांचं निधन झाल्या कारणाने आपण कोणताही कार्यक्रम किंवा कोणताही बॅनर किंवा कोणताही वाढदिवस माझा साजरा करायचा नाही, पण तरी देखील त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी, त्यांच्या सुदृढ आयुष्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी त्यांच्या लाडक्या बहिणी, आमच्या महापालिकेच्या सर्व नगरसेविका असतील, आमच्या पिंक ऑटोच्या बहिणी असतील, आमच्या बचत गटाच्या बहिणी असतील आणि खासकर त्यांच्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या वतीने आज आम्ही प्रभू श्रीरामांना त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी साकडं घातलेलं आहे। जे दुःख गेल्या महाराष्ट्रात सगळ्यांनी पाहिलं तर आज आम्ही इथे एक वचन घेत आहोत की आपल्या नेत्याला कार्यक्रमाला या बैठकांना याच्यासाठी अट्टाहास आम्ही करणार नाहीत, जास्त शक्य होईल तरच आम्ही त्यांना बोलवत जाऊ आणि जर ते आले नाही तर राग मनात ठेवणार नाही, कारण एक नेता गेल्याचं, कुटुंब प्रमुख गेल्याचं दुःख काय असतं हे काही दिवसापूर्वी संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना एकच सांगू इच्छितो की लाडक्या बहिणींचे आज तुम्ही टेकू झाले, आज खंबीरपणे तुमचं छत्र आमच्या डोक्यावर आहे। आज तुम्ही आमच्या सर्व म्हणजे आम्ही एकच भाषेत म्हणतो की संकटात दिली साथ, आमचा फक्त एकच नाथ, धर्मवीरांचा लोकनाथ, आमचा फक्त एकच नाथ, अशा एकनाथ साहेबांना दीर्घायुष्य लाभो, ईश्वर त्यांच्यावर नेहमी कृपादृष्टी ठेवो हीच आम्ही प्रभू श्रीरामांना इथे प्रार्थना केलेली आहे।